मित्रांनो, पुण्याचा रिअल इस्टेट मार्केट आता इतका ॲडव्हान्स झाला आहे की पुण्यात आता ढगांशी गप्पा मारणाऱ्या भल्या मोठ्या इमारती दिमाखात उभ्या आहेत. ज्या शहरात कधीकाळी 2-3 मजली वाड्यांची किंवा सोसायट्यांची ओळख होती, तिथे आता चक्क 35-45 मजल्यांच्या मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या याच नव्या अतिशय पॉश आणि श्रीमंत चेहऱ्याची ओळख करून घेणार आहोत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील टॉप 5 सर्वात उंच इमारती. या इमारती नुसत्या उंच नाहीत, तर त्या आतून एखाद्या 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेललाही मागे टाकतील अशा आहेत. यातली एक बिल्डिंग तर चक्क ढगांना भेटते आणि तिच्या सर्वात वरच्या मजल्यावरून संपूर्ण पुणे शहर एखाद्या छोट्या खेळण्यासारखं दिसतं. हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका, कारण नंबर 1ची बिल्डिंग पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 5व्या नंबरवर येतात पुण्याच्या पूर्वेला हडपसरच्या अमनोरा पार्क टाउनमध्ये अतिशय दिमागात उभे असलेले अमनोरा फ्युचर टॉवर्स. मित्रांनो, या इमारतीची उंची जवळपास 100 मीटर म्हणजेच तब्बल 328 फूट इतकी आहे. 2014मध्ये या भव्य आणि अवाढव्य बिल्डिंगचं काम पूर्ण झालं आणि यात एकूण 30 मजले आहेत. पण या बिल्डिंगची सर्वात भारी आणि युनिक गोष्ट म्हणजे याची नुसती उंची नसून याचं एकदम हटके डिझाईन आहे. तुम्ही जर ही इमारत दुरून पाहिली तर तुम्हाला ती एखाद्या साध्या सरळ उभ्या बिल्डिंगसारखी न दिसता चक्क एका मोठ्या मधमाशांच्या पोळ्यासारखी किंवा षटकोनी आकाराची दिसेल. जगभरातल्या काही निवडक आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट्सनी हे अतिशय गुंतागुंतीचे डिझाईन तयार केलं आहे. या इमारतीत मोकळ्या हवेसाठी आणि नैसर्गिक उजेडासाठी मध्येच भले मोठे कटआउट्स दिले आहेत, ज्याला स्कूप्स असंही म्हणतात. तिथे राहणाऱ्या लोकांसाठी आतमध्येच कॉफी शॉप्स, छोटे प्ले एरिया आणि हिरवेगार गार्डन्स बनवले आहेत. त्यामुळे इथे रहिवाशांना संध्याकाळी फेरफटका मारताना एकदम युरोपमध्ये आल्यासारखा फील येतो. पुण्यातल्या सर्वात युनिक आणि वेगळ्या दिसणाऱ्या इमारतींमध्ये या फ्युचर टॉवरचा नंबर नेहमीच वर लागतो. ही इमारत नुसती सिमेंटची जंगले उभी करत नाहीत, तर एक वेगळीच कम्युनिटी तयार करते. हडपसरसारख्या गजबजलेल्या भागात अशी शांत आणि उंच वास्तू असणं हे खरोखरच एक आश्चर्य आहे. आता पण येऊया आपल्या लिस्टमध्ये 4थ्या नंबरवर. 4थ्या क्रमांकावर आहे IT हब हिंजवडीमध्ये एकदम रुबाबात उभे असलेले ब्लू रिच टॉवर्स. मित्रांनो, हिंजवडी म्हटलं की आपल्याला फक्त प्रचंड ट्रॅफिक आणि मोठ्या IT कंपन्यांचा गराडा आठवतो. पण याच हिंजवडीत जेव्हा तुम्ही ब्लू रिच टाउनशिपच्या आवारात पाऊल ठेवता तेव्हा तुम्ही ट्रॅफिक विसरून एका वेगळ्या शांत जगात पोहोचता. या टॉवरची उंची जवळपास 104 मीटर म्हणजेच 341 फुटांच्या घरात आहे. 2015च्या आसपास याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं काम पूर्ण झालं असून यात तब्बल 32 मजले आहेत. हिंजवडीत काम करणाऱ्या अनेक मोठे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, मॅनेजर्स आणि अधिकाऱ्यांची राहण्यासाठी ही पहिली पसंती असते, कारण यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो. या उंच टॉवरच्या बाल्कनीतून जेव्हा तुम्ही बाहेर पाहता तेव्हा एकीकडे तुम्हाला हिंजवडीचा रात्रीचा तो जगमगता IT पार्क दिसतो, तर दुसरीकडे शांत वाहणारी मुळा नदी आणि हिरवेगार डोंगर दिसतात. एवढ्या उंचीवरून संध्याकाळच्या वेळी जो मस्त थंड गारवा मिळतो तो दिवसभराच्या ऑफिसचा सगळा ताण आणि लॅपटॉपवर काम करून आलेला थकवा एका सेकंदात विसरायला लावतो. या बिल्डिंगच्या आतमध्ये स्विमिंग पूल, मोठा गोल्फ कोर्स आणि लक्झरियस क्लब हाऊस यांसारख्या सगळ्या प्रीमियम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एका अर्थाने हिंजवडीच्या धक्काधक्कीच्या जीवनात हे टॉवर्स म्हणजे एक स्वर्गच आहेत. 3ऱ्या नंबरवर आहे पुण्याच्या पूर्वेला खराडीमध्ये अतिशय दिमाखात आणि रुबाबात उभी असलेली पंचशील टॉवर्स. मित्रांनो, खराड ह्या आजच्या घडीला पुण्यातला सर्वात वेगाने विकसित होणारा आणि पॉश एरिया मानला जातो. इवन IT पार्कच्या अगदी जवळच 2021मध्ये हा एकदम कडक आणि सुपर लक्झरियस प्रोजेक्ट पूर्ण झाला. या इमारतीची एकूण उंची जवळपास 110 मीटर म्हणजेच 360 फूट इतकी आहे आणि यात तब्बल 34 मजले आहेत. पंचशील टॉवर्स ही पुण्यातल्या सर्वात महागड्या आणि प्रगत निवासी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. बाहेरून पूर्णपणे काचेने मढवलेली ही बिल्डिंग उन्हात एकदम चकाकते आणि त्याची सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. या बिल्डिंगमध्ये वापरलेलं तंत्रज्ञान एवढं आधुनिक आहे की इथले दरवाजे, लाईट्स आणि पडदे हे सगळं स्मार्ट होम सिस्टीमवर एका क्लिकवर चालतात. इथल्या प्रत्येक फ्लॅटला एका मोठ्या आकाराच्या खिडक्या आणि लांब लचक बाल्कनी दिल्या आहेत, जिथून संपूर्ण खराडी, कल्याणी नगर आणि विमान नगरचा एकदम भारी आणि विहंगम नजारा पाहायला मिळतो. पुण्यातील अनेक मोठे बिझनेसमॅन, बिल्डर्स आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे CEO याच पंचशील टॉवर्समध्ये राहणं पसंत करतात. इथली सिक्युरिटी, अतिशय सुंदर लॉबी, स्वच्छता आणि प्रायव्हसी एकदम आंतरराष्ट्रीय लेवलची आहे, जी तुम्हाला पुण्यातल्या इतर कोणत्याही सामान्य इमारतींमध्ये सहसा पाहायला मिळत नाही. आता आपण पोचलो आहोत 2ऱ्या नंबरवर आणि इथे आहे ट्रम्प टॉवर्स. कल्याणी नगरसारख्या अतिशय पॉश आणि महागड्या एरियात पंचशील ग्रुपनेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत मिळून
हे टॉवर्स बांधले आहेत. 2017मध्ये हे टॉवर्स पूर्ण झाले. आता तुम्ही कदाचित म्हणाल यात तर फक्त 23 मजले आहेत, मग ही बिल्डिंग दुसऱ्या नंबरवर कशी काय? तर मित्रांनो, या इमारतीची उंची जवळपास 118 मीटर म्हणजेच 387 फूट आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या प्रत्येक फ्लॅटच्या सिलिंगचीच म्हणजे छताची उंची सामान्य इमारतींपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक फ्लॅट एखाद्या मोठ्या राजवाड्यासारखा प्रशस्त आणि हवेशीर वाटतो. या दोन्ही टॉवर्सना बाहेरून पूर्णपणे काळ्या रंगाच्या रिफ्लेक्टिव्ह काचा लावल्या आहेत, ज्यामुळे हे टॉवर्स पुण्यात कुठूनही एकदम वेगळे, रहस्यमय आणि अतिशय रॉयल दिसतात. रणबीर कपूरसारख्या मोठ्या बॉलिवूड स्टारने सुद्धा काही काळासाठी इथे स्वतःचा फ्लॅट घेतला होता. यावरूनच तुम्ही इथल्या उच्च दर्जाच्या लक्झरीचा आणि श्रीमंतीचा अंदाज लावू शकता. इथला फिटनेस सेंटर, व्हाईट गोल्ड सर्व्हिस आणि लॉबीमधील आर्ट गॅलरी बघण्यासारखी आहे. ट्रम्प टॉवर्समध्ये राहायला मिळणं हे पुण्यात नुसतं घर घेण्यासारखं नाही, तर तो एक खूप मोठा स्टेटस सिम्बॉल आणि प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. आणि फायनली आपल्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे पुण्यातले सध्याचे सर्वात उंच आणि सर्वात भव्य टॉवर्स, हडपसरचे अमनोरा गेटवे टॉवर्स. मित्रांनो, या इमारतीची उंची ऐकून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल. हे दोन प्रचंड टॉवर्स तब्बल 150 मीटर म्हणजे 492 फूट उंच आहेत आणि यात तब्बल 45 मजले आहेत. 2020मध्ये याचं मुख्य बांधकाम पूर्ण झालं आणि या एकाच बिल्डिंगने पुण्याची स्कायलाईन पूर्णपणे बदलून टाकली. या बिल्डिंगची सर्वात मोठी आणि जगावेगळी खासियत म्हणजे याचं इंटेरियर आणि डिझाईन जगप्रसिद्ध लक्झरी ज्वेलरी ब्रँड स्वारोस्की यांच्या सहकार्याने केलं आहे. म्हणजे फक्त विचार करा, हे बिल्डिंग आतून किती भारी दिसत असेल. या टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर 3ही टॉवर्सना जोडणारा एक भन्नाट स्काय ब्रिज आणि प्रायव्हेट क्लब आहे, जिथे फक्त इथले रहिवासी जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही 45व्या मजल्यावरून रात्रीच्या वेळी खाली बघता तेव्हा संपूर्ण पुणे शहर तुम्हाला एकदम छोटं वाटतं. ट्रॅफिकचा आणि गोंधळाचा इथे अजिबात लवलेश नसतो. थेट ढगांच्या लेवलला राहण्याचा जो स्वर्गीय फील आणि अनुभव आहे तो तुम्हाला संपूर्ण पुण्यात फक्त आणि फक्त याच बिल्डिंगमध्ये मिळू शकतो. तर मित्रांनो, ही होती पुण्यातल्या सर्वात उंच 5 गगनचुंबी इमारतींची एकदम सविस्तर आणि भारी माहिती. तुम्हाला या 5पैकी कोणती बिल्डिंग सर्वात जास्त आवडली आणि जर भविष्यात तुम्हाला कधी काळी संधी मिळाली तर तुम्हाला या 5पैकी कोणत्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायला आवडेल हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा.